तिसरा दिवस संपला तरी प्रशासनाला जाग नाही. सेवेतील अप्पर तहसीलसाठी उपोषण तीव्र, नागरिकांचा संताप अनावर. रात्री उपोषणस्थळी नागरिकांची मोठी गर्दी. अप्पर तहसील झालीच पाहिजे या घोषणांनी परिसर दणाणला. अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर संताप. जालना जिल्ह्यातील सेवली येथे अप्पर तहसील कार्यालयाच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागणीसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस पूर्ण झाला. मात्र सलग 3 दिवस उलटूनही प्रशासनातील एकही वरिष्ठ अधिकाऱ्याने उपोषणस्थळी भेट न दिल्याने आंदोलनकर्ते आणि नागरिकांमध्ये तीव्र अशी संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाच्या उदासीन भूमिकेविरोधात आता जन आक्रोश उफाळून आला असून आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. सेवली व परिसरातील हजारो नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित विविध कामासाठी तब्बल जालना येथे जावे लागते. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम याचा मोठा अपव्यय होत असून नागरिकांना प्रचंड मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे सेवली येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याची मागणी अनेक वर्षापासून सातत्याने होत आहे. मात्र शासन आणि प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत असून प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झालेली नाही, अशी भावना नागरिकांनी यावेळी व्यक्त केली. या मागणीसाठी गणेश मोरे, सरपंच प्रतिनिधी प्रल्हादराव पावले, सतीश डुमे, परमेश्वर गाडेकर, सरपंच वरखेड, विजय सदावर्ते आणि तानाजी राऊत हे आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला गावातील सामाजिक संघटना, व्यापारी, शेतकरी, युवक, ग्रामस्थांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. आज तिसरा दिवस संपल्यानंतर रात्री उपोषणस्थळी नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली. सेवलीतील अप्पर तहसील झालीच पाहिजे असे फलक हातात घेऊन नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र असा रोष व्यक्त केला. उपोषणाला 3 दिवस पूर्ण होऊनही एकही अधिकारी किंवा कर्मचारी साधी भेट देण्यासाठीही आला नसल्याबद्दल नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या. लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. जर तातडीने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन आणखी व्यापक करून तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. आता सेवलीसह परिसरातील नागरिकांचा एकच सवाल आहे, सेवलीच्या जनतेला न्याय नेमका कधी मिळणार? प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन अप्पर तहसील कार्यालयाच्या स्थापनेबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. आपण पाहत आहात लोक तुफान डिजिटल न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह मुख्य संपादक अशफाक पटेल, जालना.